श्री भगवानुवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप। चौथ्या अध्यायामध्ये भगवंतांनी ज्ञान सांगायला सुरुवात केल्यानंतर भगवंताच्या बोलण्यावर अर्जुनाने संशय घेतलेला आहे, शंका घेतलेली आहे. कशी शंका घेतली त्याचं चिंतन आपलं झालेलं आहे. भगवंतांनी जे वक्तव्य केलं हे ज्ञान मी सर्वात अगोदर सूर्याला सांगितलं. सूर्याने कोणाला सांगितलं? मनुला सांगितलं. आणि मनुनी इक्ष्वाकुला सांगितलं. असं या ज्ञानाची ही जी परंपरा चालत आलेली आहे त्यावर अर्जुनाने अशी शंका घेतली, देवा अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः कथमेतं द्विजानीयाम तमादो प्रोक्तवानिती. विवस्वान म्हणजे काही हे तो वडिला ठावे नाही, तो वाची केवी काही उपदेशला. देवा सूर्याचा जन्म कधीचा आहे हे आपल्या वडिलाला सुद्धा माहित नाही, तुझा जन्म आताचा आहे, मग तू सूर्याला उपदेश कसा केला हे आम्ही कसं मानावं? परत तू सांगतो ते आम्ही खोटं पण म्हणू शकत नाही. देवीची देवा चरित्र तुझे आपण काहीची नेनीचे हे लटके केवी म्हणीजे एकी हेळा. एकाएकीच तुझ्या बोलण्याला खोटं तरी कसं मानावं? कारण देवा तुझं चरित्र हे कसं आहे, किती विशाल आहे हे कोणालाच कळत नाही. तू अशक्य गोष्टीला शक्य करून दाखवतो. त्यामुळे तुझं बोलणं खोटं तर म्हणता येणार नाही, पण आम्हाला ते पटत नाही. आमच्या बुद्धीला ते कळेल अशा प्रकारे तू ते सांगण्याचा प्रयत्न कर. त्याचं उत्तर देण्यासाठी आता देवानी प्रारंभ केलेला आहे. भगवान म्हणतात बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप. अर्जुना बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन. अर्जुन मे च तव बहूनि जन्मानि व्यतीतानि. माझे आणि तुझे अशा प्रकारचे अनेक जन्म झालेले आहेत. तान्यहं वेद सर्वाणि अहम तानी सर्वाणी वेद. मी त्या सगळ्या जन्मांना जाणतो, सगळे जन्म मला कळतात. त्वं न वेत्थ परन्तप. हे शत्रूला ताप देणारे अर्जुना, मात्र तुला त्या जन्माची आठवण राहिलेली नाही असं भगवान बोलत आहे. भगवान म्हणतात बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप. हे अर्जुना, माझे आणि तुझे पुष्कळ जन्म झालेले आहे. फरक एवढाच आहे, ते सगळे जन्म मला कळतात पण तुला कळत नाही. काय झालं? त्यावर ज्ञानोबारांनी भाष्य करण्यासाठी सुरुवात केली. तव श्रीकृष्ण म्हणे पंडुसुता, तो विवस्वत जे होता तै आम्ही नसो. ऐशी चित्ता भ्रांती जरी तुझ तरी तू गाहे निनशी. पै जन्मे आम्हा तुम्हाशी बहुते गेली परी तू न स्मरशी आपुली. तव श्रीकृष्ण म्हणे पंडुसुता. श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणायला लागले तो विवस्वान जे होता, तो सूर्य ज्यावेळेस त्याचा जन्म झाला तै आम्ही नसो. ऐशी चित्ता भ्रांती जरी तुझं. सूर्याचा ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेस आम्ही नव्हतो असा भ्रम जर तुझ्या चित्ताला वाटत असेल अर्जुना तर ऐकून घे मी काय बोलतो. तरी तुगा हे नेनशी पै जन्मे आम्हा तुम्हाशी बहुते गेली परी न स्मरशी आपुली तू. अर्जुना, तरी तुगा हे नेनशी, तुला या गोष्टी माहीत नाही. कारण अर्जुन हा जीव योनीतला होता. तो अजून भगवंताच्या स्वरूपाकडे गेलेला नव्हता. आणि नियम असा आहे, जो जीव योनीतला मनुष्य आहे त्या जीव योनीतल्या मनुष्याची बुद्धी ही संकोचित असते. त्या बुद्धीला जे ज्ञान होतं त्या ज्ञानाला काही मर्यादा आहे. काही मर्यादा ओलांडल्या की त्या पुढचं आपल्या बुद्धीला कळत नाही कळत. कोणाला सांगता येईल का मेल्यानंतर आपण स्वर्गाला जाणार आहे की नरकाला? नाही
मागच्या जन्मात आपण कोण होतो येतं सांगता नाही सांगता येत. आपल्या बुद्धीला मर्यादा आहे. त्याच्या पलीकडचं ज्ञान आपल्याला होऊ शकत नाही होऊ शकत. मठाच्या या भिंतीच्या पाठीमागे काय आहे दिसतं का? नाही दिसत. बुद्धी आहे ना, तरी पण का दिसत नाही? त्याच्या पलीकडे आपलं ज्ञान जात नाही, मध्ये मर्यादा आहे. तशी काही लोकांची जी बुद्धी असते ती बुद्धी अशी भागलेली असते, विस्तार झालेला असतो तिचा, त्यांना लांबचं कळायला लागतं. जसं नाथ महाराजांचं दृष्टांत आपल्याला माहित आहे. हनुमंतराय कथेला आलेले होते. नाथ महाराजांनी लिहिलं ते फुलं, लंकेतले फुलं कसे होते? पांढरे होते. हनुमंतरायाने सांगितलं मी तिथं होतो, पांढरे कशाचे? लाल फुलं होते, लाल लिहा. नाही, नाथ महाराजांनी सांगितलं लाल होते, लाल नव्हते तर मी लिहू कसं काय? पांढरेच फुलं होते. हनुमंतरायाने सांगितलं तुम्ही इथं बसून कसं काय सांगता? मी साक्षात तिथं जाऊन आलो. नाथ महाराजांनी ओळखलं. नाथ महाराज सांगितलं हनुमंतराया मला माहित आहे तुम्ही तिथं गेले होते, पण तुम्ही जरी तिथं गेले तरी तुम्ही त्यावेळेस तिथं पाहून आलेले आहे. मी आता या वेळेस इथं बसून साक्षात ते फुलं पाहून राहिलो. नाथ महाराज म्हणतात. तर रामायण कुठं लिहिलं? पैठणला बसून लिहिलं. आणि कधी लिहिलं रामायण? आता कलियुगामध्ये लिहिलं. आणि हे जे चरित्र घडलं होतं ते लंकेमध्ये घडलं होतं आणि त्रेतायुगामध्ये घडलं होतं. म्हणजे कलियुगात बसून, पैठणमध्ये बसून, त्रेतायुगामध्ये लंकेमध्ये काय चालू होतं हे नाथ महाराजांना दिसत होतं. एवढी त्यांची बुद्धी विशाल होती, लांबपर्यंत तो सगळं दिसत होतं. तसं सांगतात भगवान, अर्जुना तू अजून जीव योनीतला आहे, तू नेनसी, तुला या गोष्टी कळत नाही. तुला तुझ्या जन्माच्या अगोदरच काही कळत नाही, अतीत कळत नाही आणि अनागतही कळत नाही. मनुष्याच्या ठिकाणी हे दोन दोष असतात. अतीत कळत नाही आणि अनागत कळत नाही. अतीत म्हणजे काय? अतीत म्हणजे जुनं, भूतकाळातलं नाही कळत. आणि अनागत म्हणजे पुढे येणारं जे आहे भविष्य काळातलं ते नाही कळत आपल्याला. पण जन्मे आम्हा तुम्हाशी बहुते गेली. भगवान म्हणतात अर्जुना तुझे आणि माझे हे आतापर्यंत पुष्कळ जन्म झालेले आहे. एका जन्माचा आपला कारभार नाही. मागच्या याच्यामध्ये ते नर नारायण होते. भगवान श्रीकृष्ण नारायण होते आणि अर्जुन नर होता. त्याच्या अगोदर अर्जुनाचं एवढं माहित नाही आपल्याला. पण भगवंताचे जन्म किती झालेले आहेत? कोणी 24 अवतार सांगतं, कोणी 10 अवतार सांगतं, कोणी अनंत अवतार म्हणतं. मुख्य 10 अवतार जरी म्हटले तरी मत्स्य अवतार आहे, कूर्म अवतार आहे, वराह अवतार आहे, नरसिंह अवतार आहे, वामन अवतार आहे, परशुराम अवतार, प्रभू रामचंद्राचा अवतार, कृष्ण अवतार, बौद्ध अवतार आणि शेवटी कल्की अवतार. 10 अवतार झाले. कोणी घेतले? देवाचेच आहे ना. घरी येली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. यात पांडुरंगाने अवघे सोंगे घरी येली. सगळेचे सगळे जन्म या पांडुरंगाने घेतलेले आहेत. आणि पांडुरंग म्हणजे कृष्णच ना. इथं आलेला जो आहे तो द्वारकेचे केने आले याची छाया. म्हणून हा जो भगवान परमात्मा आहे त्याचे अनेक अवतार झालेले आहेत. तो देव म्हणतात अर्जुना माझे झाले असं काही नाही, तुझे पण झालेले आहे. मी ईश्वर असून माझे जन्म झाले, तू तर जीवच आहे ना. अवतार घेणं न घेणं हे ईश्वराच्या कर्तेपणाच आहे. त्याने ठरवलं तेव्हा तो अवतार घेऊ शकतो. त्याने नाही ठरवलं तो अवतार घेऊ शकत नाही. त्याचं काम काय आहे? दुष्टाला मारण्यासाठी तो अवतार घेतो. पण असं जरी असलं तरी त्याच्या मनामध्ये जेव्हा असतं तेव्हाच तो अवतार घेतो, नाहीतर नाही घेत. त्याचं काम दुसऱ्या पद्धतीने करायचं असतं. दुष्ट ज्यावेळेस अनेक वाढले, आता या दुष्टाचा नाश करायचा म्हणून भगवान परमात्म्याने अवतार घ्यायचा ठरवलं. पण काय त्याला काही कंटाळा आला असेल, अवतार घेण्याचं काय कारण असतं? भगवंताने रद्द करून टाकलं. अवतार घ्यायचा नाही. मग दुष्टाचा नाश कसा करायचा? भगवंताने सांगितलं दुष्टाचा नाश करायला अवतार थोडंच घ्यावा लागतो. दुष्टाचा नाश करण्यासाठी अवतार घेण्याची गरज नाही. फक्त कोरोना, नुसता कोरोना एक रोग पाठवून दिला झाले, किती लोक मेले. पाहुण्याच्या हाताने साप मारायचे. पाहुण्याच्या असं आहे. भगवंताला दुष्टाला मारण्यासाठी अवतार घेण्याची गरज नाही. कोणता एक रोग पाठवून दिला, महामारी आली,
पटापट पटापट सगळे दुष्ट लोक मरून जातात. त्याच्या संकल्पामध्ये सगळं होतं. म्हणून अवतार घेणं जन्म घेणं हे त्याचं स्वातंत्र्य आहे, पण जीवाकडे ते स्वातंत्र्य नाही. जीवाला बळच जन्माला लोटतात. जीवाची इच्छा नसली तरीही लोक जन्माला जातात. काय वाटतं, आपण आपल्या इच्छेने जन्माला आलो का? नाही नाही नाही. जन्म घेण्याच्या अगोदर जर भगवंताने विचारलं असतं तुम्हाला जन्म कुठं घ्यायचा आहे, तिथं तुम्ही घ्या, खरंच आपण इकडे असं शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलो नाही. श्रीमंत पाहिजे असते, त्या श्रीमंतामध्ये अजून श्रीमंत कोण आहे, सगळ्यात श्रीमंत, त्याच्या घरी जन्म घेण्याचा प्रयत्न सगळ्यांनी केला असता. पण नाही, भगवंत कोणालाही अशी मर्यादा ठेवीत नाही. त्या सगळ्याला आपल्या आपल्या कर्मानुसार पूर्वीचा जन्म घ्यावा लागतो. जीवाच्या हातामध्ये नाही जन्म घेणं, स्वातंत्र्य नाही जीवाला. देवाने देईल त्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. देव जितक्या दिवस देईल तितक्या दिवस देह धारण करावा लागतो. जिथं देईल तिथं देह धारण करून राहावं लागतं. हे सगळं कर्माच्या हातात आहे, जीवाच्या हातामध्ये नाही. म्हणून अर्जुना, आम्हा तुम्हाशी बहुते जन्मे गेली, तुझे आणि माझे फार जन्म झाले. मी ईश्वर असून माझे जन्म झाले, तू जीव आहे, तुझे जन्म होतील, याच्यामध्ये नवल काय आहे? पण एक गोष्ट अशी आहे, परी न स्मरशी आपुली तुझे जे जन्म झालेले आहे ना, ते जन्म तुला आठवत नाही, तुला त्याचं ज्ञान नाही. अर्जुना, तू मागच्या जन्मामध्ये कोण होता, काय करत होता, त्याच्या मागच्या जन्मामध्ये कोण होता, अर्जुना तुला कळत नाही. तुला जर कळालं असतं तर तू हा प्रश्नच केला नसता की सूर्याला उपदेश कसा काय केला. याचा अर्थ आहे तुला मागचे जन्म आठवत नाही. पण अर्जुना, मी तसा नाही. मी जेणे जेणे अवसरे, जे जे होऊनी अवतरे, ते समस्तही स्मरे धनुर्धरा. धनुर्धरा हे धनुष्य धारण करणारे अर्जुना, मी जेणे जेणे अवसरे, जे जे होऊनी अवतरे, ज्या ज्या प्रसंगाला जो जो अवतार मी धारण केलेला आहे, भगवंताचे जे अवतार झाले ते सगळे प्रसंगानुरूप अवतार आहेत. मजा म्हणून जन्म नाही, अवतार नाही घेतला भगवंताने, तसा प्रसंग आल्यामुळे ते अवतार घेतलं. सगळ्या 10 अवताराचं मूळ आहे ते अंबऋषी. सगळ्या अवताराचं मूळ कुठं आहे? अंबऋषासाठी जन्म सोशिले दुष्ट निर्दळीले किती एक. अंबरीश राजाचे दुर्वासऋषींनी तो शाप दिला होता. काय शाप दिला होता? तो एकादशीचं व्रत, द्वादशीचं पारण्याचं व्रत करतोय, कशासाठी? मुक्त होण्यासाठी करतो. जा, तुला अजून 10 जन्म घ्यावा लागतो. दिला शाप. कोणी? दुर्वासऋषींनी शाप दिल्यानंतर आता यांनी व्रत केलं होतं अंबरीश ऋषींनी. व्रताचं फळ तर मुक्त होणं आहे, ठरलेलंच आहे. भगवंताला वाटलं आता याने व्रत केलं, एवढं पुण्य संपादन केलं, मुक्तीचा अधिकारी झाला, आणि या दुर्वासाच्या शापामुळे परत त्याला जन्माला यावं लागेल. भगवंताला सहन झालं नाही. भगवंताने तो शाप आपल्यावर घेतला. अंबरीश महाराज, तुमचे जे 10 जन्म आहे ते मी भोगतो. अंबरीशाला मुक्त करून टाकलं आणि 10 जन्म घेतले. ते 10 जन्म सुद्धा प्रसंगानुरूप घेतले. मत्स्य अवताराचा प्रसंग होता, ते मनुला उपदेश करायचा होता म्हणून मत्स्य अवतार घेतला. कुर्मा अवतार आहे, ज्यावेळेस समुद्र मंथन झालं त्या प्रसंगामध्ये जो पर्वत होता, कोणता? मंद्राचल, मेरू नाही, समुद्रामध्ये कोणता पर्वत? मंद्राचल होता बहुतेक. तर तो पर्वत हालायला लागला, तो स्थिर व्हावा म्हणून त्याच्या खाली कासव रूपाने भगवंताने अवतार घेतला. हा प्रसंग आहे. वामन अवतार घेतला, तो बळीचा प्रसंग होता. बळी यज्ञ पूर्ण करून स्वर्गावर आक्रमण करणार होता. त्या प्रसंगामध्ये वामनाचा अवतार धारण केला. हिरण्यकश्यपूला मारायचं होतं म्हणून नृसिंहाचा अवतार घेतला. सहस्रार्जुन मारत म्हणून परशुरामाचा अवतार घेतला. रावणासाठी रामाचा अवतार, कंसासाठी कृष्णाचा अवतार. आणि सगळे भक्त मंडळी कलियुगामध्ये आलेले आहे, त्यांना सगळ्यांना मोक्ष मिळावा म्हणून बौद्ध अवतार घेतला. बौद्ध अवतार म्हणजे पंढरीनाथाचा, पांडुरंगाचा अवतार 9वा घेतला. आणि 10वा अवतार कल्की, तो अजून पुढे होणार आहे. काही वर्षानंतर, काही कालानंतर, ज्यावेळेस मुसलमानांचा सगळ्या आपल्या भारतावर अंमल होईल, मुस्लिमांची सत्ता स्थापन होण्याचा वेळ येईल, त्यावेळेस भगवान कल्की अवतार घेऊन त्या सगळ्या दुष्टांचा नाश करण्यासाठी येणार आहे. असा कल्की अवतार त्या प्रसंगासाठी आहे. जेणे जेणे अवसरे, ज्या ज्या प्रसंगासाठी, ज्या ज्या वेळेला, जे जे होऊनी अवतरे, मी जो जो अवतार धारण करील, केले आतापर्यंत,
ते ते समस्त ही स्मरे धनुर्धरा. हे धनुर्धरे अर्जुना, त्या सगळ्या अवतारांना मी आजपर्यंतच्या जाणतो. सगळे मला माहित आहे. कधी घेतले, कुठं घेतले, कोणत्या प्रसंगासाठी घेतले, किती वेळासाठी घेतले, त्याचा उद्देश काय, सगळे अवतार मी जाणतो. त्यामध्ये काही कला अवतार घेतले, अंशावतार घेतले, अंशांश अवतार घेतले, पूर्ण अवतार, पूर्णतम अवतार, सगळे अवतार अर्जुना मी जाणतो त्यांना. कारण भगवान हा सर्वज्ञ आहे. ईश्वर असल्यामुळे तो सर्वज्ञ आहे. ईश्वराच्या ठिकाणी सर्वज्ञता हा सर्वात मोठा गुण आहे. त्याला सगळं कळतं. वेदाहं समतीतानि वर्तमानानि च अर्जुन भविष्यानि च भूतानि मान्तु वेद न कश्चन. अर्जुन अहम वेदानी, मी जाणतो. काय जाणतो? वेदाहम, अहम वेदा, मी सगळं जाणतो. समतीतानि, मागे जे झालेलं आहे ते मी जाणतो. भविष्यानी, वर्तमानानी, भूतानी, सगळंच सगळं, भविष्यकाळ, भूतकाळ, वर्तमान काळ सगळं मी जाणतो. मामतु वेद न कश्चन. हे व्यक्त करतात भगवान. म्हणजे सगळ्या जाणणाऱ्या मलाच कोणी जाणत नाही. कोणीच मला जाणत नाही. माझं ज्ञान करून घेण्यासाठी कोणीच प्रयत्न करत नाही. भगवान सर्वज्ञ आहे. सगळ्या देशातलं, सगळ्या काळातलं, एकाच वेळेला त्याला ज्ञान होतं. असं सर्वज्ञ असणारा परमात्मा आहे. आपल्याला का होत नाही? वेदांतामध्ये याचं चिंतन असं आलेलं आहे. ज्ञान होण्याचं साधन काय आहे? कशामुळे आपल्याला ज्ञान होतं? आपल्याला जे ज्ञान होतं असतं ते उपाधीमुळे ज्ञान होतं. जीवाची उपाधी आहे अंतःकरण. अंतःकरण, मन, चित्त, त्या चित्ताने आपल्याला ज्ञान होत असतं. इंद्रियाने ज्ञान होत नाही. इंद्रिय ज्ञान होण्यासाठी एक साधन आहे फक्त. इंद्रियाच्या द्वारे आपलं मन त्या त्या पदार्थाकडे जाऊन त्याचं ज्ञान होत असतं. इंद्रियाने ज्ञान होत नाही. अंतःकरण, मनाने ज्ञान होतं. आणि ते मन जेवढं व्याप्त आहे, ती उपाधी जेवढी व्याप्त आहे, तेवढं जीवाला ज्ञान होत असतं. तेवढं ज्ञान होत असतं. एकाच वेळेला आपल्यालाही ज्ञान होतात अनेक. पण कोणते? जेवढ्या देशामध्ये आपलं मन गेलं तेवढे ज्ञान आपल्याला होतात. तेवढं ज्ञान होतं. बऱ्याच वेळेला असा प्रश्न पडतो, मन 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 कुठं आहे हो मन? किती मोठं आहे मन? कोणी सांगू शकतं का मन किती मोठं आहे? नाही सांगू शकत. मन किती मोठं आहे? वेदांत शास्त्रामध्ये असं सांगितलं, मनाचं जे परिमाण आहे ते मध्यम परिमाण आहे. परिमाणाचे 3 प्रकार सांगितले. एक अल्प परिमाण आहे, आणि एक मध्यम परिमाण आहे, आणि एक महत म्हणजे व्यापक परिमाण आहे. मध्यम परिमाण म्हणजे काय? जेवढं शरीर तेवढं मन. किती मोठं आहे मन? जेवढं शरीर तेवढं त्याचं मन. मुंगीचं मन केवढं आहे? मुंगीचं जेवढं शरीर आहे तेवढं मुंगीचं मन असतं. माणसाचं जेवढं शरीर असतं तेवढं माणसाचं मन असतं. हत्तीचं जेवढं शरीर असतं तेवढं हत्तीचं मन असतं. असा नियम आहे की जेवढं ज्याचं शरीर आहे तेवढं त्याचं मन असतं. राहील का त्याला? आता परत विचारलं मन केवढं आहे, माहित नाही असं म्हणायचं नाही. ज्याचं जेवढं शरीर त्याचं तेवढं मन. असं कशावरून आहे हो? काही लोक म्हणतात आपलं मन हृदयामध्ये असतं. डाव्या बाजूच्या छातीमध्ये हृदय असतं, त्या हृदयामध्ये आपलं मन असतं. असं जर मानलं तर या ठिकाणी एक दोष येतो. काय दोष येतो? चालता चालता लागली पायाला ठेस. पायाला ठेस लागली, कळतं की नाही आपल्याला? ठेस लागल्यावर तसंच निघतो पुढं. काटा घुसला तसंच निघतो पुढं. कळतं ना? त्रास होतो ना? तो त्रास कोणला होतो? पायाला होतो का? नाही. पाय तर जड आहे. जड वस्तूला त्रास होत नसतो. दगडाला काटा टोचला काही होतं? फरक पडतो का? जड वस्तूला त्रास होत नसतो. त्या पायाच्या ठिकाणी जे अंतःकरण आहे त्या अंतःकरणाला तो काटा टोचल्याचा, ठेस लागल्याचा त्रास होत असतो. तर मग हे अंतःकरण एवढ्या भागापुरतं मर्यादित नाही. कारण एवढ्या भागात अंतःकरण असतं तर ते पायाला लागलेले ठेच आपल्याला कळलं नसतं. म्हणून त्याच्या संपूर्ण शरीरामध्ये मन असतं. केस ओढले लगेच कळतं, कारण तिथं मन आहे. सगळ्या शरीरामध्ये मन असतं. मठामध्ये काय चालू आहे लगेच कळतं, तिथं मन आहे. नाही, तिथं मन नाही. तिथं डोळ्याच्या द्वारे मनाची वृत्ती बाहेर जाते म्हणून कळतं. आणि जी गोष्ट आपल्याला कळत नाही तिथं आपली जी उपाधी असते मन, ती उपाधी तिथं हजर नसते म्हणून कळत नाही. अशी वस्तुस्थिती आहे. म्हणून आपल्या शरीरामध्ये एकाच वेळेला कितीही क्रिया होऊ द्या, सगळंच सगळं आपल्याला कळतं. कारण आपली उपाधी असलेलं मन आपल्या शरीरामध्ये व्यापलेलं आहे.
आता देवाला सगळं कसं काय कळतं हा प्रश्न येतो. देवाला सगळं कसं काय कळतं? सगळं म्हणजे सगळ्या जगातलं, पाताळात काय चालू आहे, स्वर्गात काय आहे, मृत्यू लोकात काय चालू आहे, देवाला एकाच वेळेला सगळं कळतं. कसं काय कळतं? तर देवाची जी उपाधी आहे ती अंतःकरण नाही, मन नाही. देवाची उपाधी आहे माया. जीवाची उपाधी मन आणि देवाची उपाधी आहे माया. त्या मायेने देवाला सगळं कळत असतं आणि देवाची माया ही सगळ्या जगामध्ये व्याप्त आहे. कोणता पदार्थ आहे तिथं माया नाही? सगळ्या ठिकाणी माया आहे. सगळे माईकच पदार्थ आहे. सगळं जग मायेपासून तयार झालेलं आहे. म्हणून देवाची उपाधी असणारी माया ही सगळ्या जगामध्ये पसरलेली आहे. मग जसं आपलं मन जिथं असतं तिथं काय चालू आहे हे आपल्याला कळतं, तसं देवाची माया जिथं आहे तिथं काय चालू आहे हे देवाला सगळं कळतं. आता सगळ्या जगामध्ये देवाची माया आहे. कबीर मठात देवाची माया आहे. कबीर मठात काय चालू आहे सध्या लगेच देवाला कळतं. मंदिरात देवाची माया आहे. मंदिरात काय चालू आहे, पुजारी काय करतात लगेच देवाला कळतं. आपल्या घरी तिथं सुद्धा देवाची माया आहे. तिथं काय चालू आहे हे सुद्धा देवाला कळतं. आपल्या शरीरात असलेलं जे मन आहे त्या मनामध्ये सुद्धा देवाची माया आहे. आपल्या मनात काय चालू आहे हे सुद्धा देवाला कळतं. जरी दुसऱ्या कोणाला कळत नसलं तरी आपल्या मनात आपण काय चिंतन करतो, कथा कीर्तनामध्ये बसला असलो तरी आपलं मन कुठं जातंय देवाला सगळं कळतं. त्याची नोंद सुरूच आहे. सगळं कळतं कारण त्याची जी उपाधी आहे ती उपाधी सगळ्या देशामध्ये पसरलेली आहे. म्हणून भगवान सांगतात ते समस्त ईश्वरे धनुर्धरा. अर्जुना तुझं मन, तुझी बुद्धी, तुझी उपाधी तिथपर्यंत पोहोचत नाही, पण माझी माया भूतकाळामध्ये पण आहे, वर्तमान काळामध्ये पण आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा माझी माया पसरलेली आहे. म्हणून भूतकाळात काय झालंय, वर्तमानात काय झालेलं आहे, भविष्य काळात काय होणार आहे, अर्जुना सगळ्याचे सगळं मला याचा सांग सविस्तर पद्धतीने. मला या ठिकाणी ते कळतंय आणि म्हणून मागचे जे जन्म झाले ते जन्म तुला कळत नाही, मला हे सगळेचे सगळे जन्म कळतात. म्हणून सूर्य ज्यावेळेस जन्माला आला त्यावेळेस आम्ही नव्हतो असा संशय मनामध्ये धरू नको. सूर्य जन्माला आला नाही, सूर्याचा बाप जन्माला आलेला नव्हता त्यावेळेस सुद्धा जेव्हा मी होतो. अर्जुनाला सांगतात देव सूर्याचे तू माझ्या वडिलाचं काढलं ना. अर्जुन म्हणतो ना जे दिवसवार म्हणजे काय हे तो वडीला ठावले नाही. तेव्हा सूर्य कधीचा हे तुझ्या वडिलाला सुद्धा माहित आहे का? देव म्हणतो माझ्या वडिलाचं नको सांगू, सूर्याचा बाप्पा जन्माला नव्हता आला त्यावेळेस सुद्धा मी होतो त्या ठिकाणी. अनेक जन्मापासून आहे. म्हणून त्या जन्मामध्ये सूर्य लहान असताना चड्डी घालून शाळेत जात होता त्यावेळेस ते सूर्य माझ्याकडे पाठाला येत होता. मी त्याला सगळं ज्ञान सांगितलेलं आहे. मग तेव्हा आपला लिहून घेत होता, ते पाठ करीत होता. म्हणून सूर्याच्या ठिकाणी हे ज्ञान आलं. सूर्याने ते मनुला सांगितलं, मनुने ते ज्ञान मला सांगितलं, इक्ष्वाकुला सांगितलं. अशी परंपरा चालत आली. मग ते ज्ञान थोडं खंड पडला आणि ते ज्ञान परत उदयाला यावं असं कोणीतरी अधिकारी पाहावा म्हणून तुला अधिकारी समजून हे ज्ञान मी तुला सांगू राहिलो. मग ज्या गुरुकडे आपण शिकतो त्या गुरुवर अर्जुना संशय घेणं चांगलं नाही. त्या गुरुला काही येतं का नाही, काय करायचं असा संशय गुरुवर नाही घेऊ, नाही तर त्याच्याकडे शिकूच नाही. तसं अर्जुन आता मी तुला ज्ञान सांगतो म्हणजे मी तुझा गुरु झालेलो आहे, तो आमचा चेला आहे. मग संशय आमच्यावर घेऊ नको. आम्ही जे सांगतो ते खरं मानायचं. म्हणून मी जेणे जेणे अवसरे जे जे ओढणी अवतरे ते समस्त ईश्वरे धनुर्धरा. असं या 43व्या ओळीपर्यंत आपलं चिंतन झालेलं आहे. उद्या पुढच्या वेळेचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू.